नमस्कार. मी मिलिंद पगारे. आजच्या कार्यशाळेत आपले सहर्ष स्वागत करतो. आज बघूया आपण श्रीलंका कोलंबो येथील लोटस टॉवरची प्रतिकृती कशी बनवायची. इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या छायाचित्रानुसार या टॉवरचं ड्रॉइंग तयार करण्यात आलं. DXF या प्रकारामध्ये हे ड्रॉइंग तयार केलेलं आहे. ड्रॉइंग तयार झाल्याच्या नंतर 2 मिलीमीटर जाडीच्या MDF या शीटवर लेझर कटिंग करून आणलेलं आहे. या मॉडेलचे सुटे भाग एकूण 76 आहेत. हा चौथऱ्याचा तळाचा भाग आहे सगळ्यात खाली. त्यानंतर हा दुसरा भाग आहे. या दोन्ही भागांना जोडणारे हे 2 तुकडे आहेत. या मध्ये फुलीच्या जागी हे 2 तुकडे बसणार आहेत. त्यानंतर कडेला या ज्या खाचा आहेत यात बसणारे हे 24 तुकडे इथे आहेत. त्यानंतर मनोऱ्याचे हे 12 तुकडे आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. या 12 तुकड्यांना लावण्यासाठी या ठिकाणी एक ही रिंग मोठी आहे आणि ही दुसरी मोठी रिंग या ठिकाणी बसणार आहे. हा जो भाग आहे मनोऱ्याच्या वरती पाकळ्यांचा पिंजरा आहे आणि त्याचे हे 12 भाग आहेत. या मधल्या खाचेमध्ये ही रिंग बसणार आहे, 12 खाचे असलेली रिंग, आणि या 2 ठिकाणी वर आणि खाली या लहान रिंगा चकत्या बसणार आहेत. त्यानंतर वरचा जो भाग आहे तो अर्थातच अँटिनाचा भाग आहे. अँटिनाचे हे सुटे भाग या ठिकाणी दिसत आहेत. आपण पुढे एक 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 जोडायचा आता प्रयत्न करूया. आपण आधी रंग लावून घेऊ आणि गरजेनुसार रंगीत कागद सुद्धा लावून घेऊ. तळाला आपण रंग लावून घेतलेला आहे आणि तळाच्या वरचा जो भाग आहे हिरवा रंगीत कागद आपण चिकटवून घेतलेला आहे. मनोऱ्याचे मुख्य जे 12 भाग आहेत ते आपण या ठिकाणी अशा प्रकारे जोडून घेऊ. वरती एक रिंग जोडायची आहे आपल्याला आणि मध्यावरती एक रिंग आपल्याला जोडायची आहे. गरजेनुसार आपल्याला रबर बँड या ठिकाणी लावून ठेवायचा आहे. आपण पाकळ्यांचा जो पिंजरा आहे तो सुद्धा अशा प्रकारे जोडून घ्यायचा आहे. या ठिकाणी आपल्याला मनोऱ्याचा मुख्य सांगाडा दिसतोय आणि त्यानंतर हा पाकळ्यांचा पिंजरा सुद्धा आपण या ठिकाणी जोडलेला आहे. आपण तळाचा जो भाग आहे त्याला हे 2 तुकडे जोडून घेऊया. त्यानंतर बाहेरच्या बाजूला हे जे 24 तुकडे आहेत हे सुद्धा आपण जोडून घेऊया. या तुकड्यांना बाहेरून रंगीत कागद जोडलेला आहे आणि आतल्या बाजूने साधा रंग लावलेला आहे. त्यानंतर चौथऱ्याचा वरचा जो भाग आहे तो आपण बरोबर या खाचांमध्ये, या तुकड्यांना एक एक खाच आहे, या खाचेमध्ये हा भाग आपण बरोबर जोडणार आहोत आणि त्याला ग्लू लावणार आहोत. त्यानंतर आपण मनोऱ्याचा हा जो मुख्य भाग आहे, पाकळ्यांचा पिंजरा तसेच अँटिना रंग लावून घेऊ. या ठिकाणी आपल्याला दिसतोय हा मेटॅलिक कलर आहे, गोल्डन. आपण आपल्या आवडीनुसार गरजेनुसार कोणताही रंग निवडू शकतो. आपण मनोऱ्याचा हा जो मुख्य भाग आहे तो चौथऱ्यावरती बरोबर ती खाचेमध्ये अडकवून ग्लू त्याला लावणार आहोत. या ठिकाणी ओळंबा बघणंही फार गरजेचं आहे. आपण आपल्या पद्धतीप्रमाणे खात्री करून घ्यायची आहे. मनोऱ्याच्या मुख्य सांगाड्यावर आपण पाकळ्यांचा पिंजरा या ठिकाणी जोडूया. त्यानंतर अर्थातच अँटिना जोडल्यानंतर आपला हा लोटस टॉवर तयार झालेला आहे. गरजेनुसार आपल्याला या ठिकाणी फेविक्विक किंवा फेविकॉल किंवा आपल्या आवडीनुसार गरजेनुसार जो आवश्यक आहे तो ग्लू वापरायचा आहे. या मनोऱ्याची प्रत्यक्ष उंची 351 मीटर आहे आणि आपल्या मॉडेलची उंची जी आहे ती अंदाजे 2 फूट उंच आहे. या मॉडेलच्या ड्रॉइंगसाठी किंवा संबंधित अन्य माहितीसाठी जरूर संपर्क करा. पुन्हा भेटूया अशाच विशेष कार्यशाळेत. तोपर्यंत धन्यवाद आणि नमस्कार.